आजच्या शेवटच्या दिवसातला हा तिसरा सामना वडेश्वर 11 वर्सेस महाकाली 11. चला लगेच सहकार्य करा, कारण अंतिम सामना झाल्यानंतर लगेचच अनेक मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आणि तो सुद्धा सूर्यप्रकाशात आम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सहकार्य करा. अजून जवळपास 7 ते 8 सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत आणि सगळे सामने हे निर्धारित ठरवलेल्या 5-5 षटकांचे आम्हाला खेळवायचे आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे आणि आमच्या प्रत्येक पुकाराला तुम्ही किती प्रतिसाद देता याची नोंद या ठिकाणी ठेवली जाते आणि याचा शेवटचा निर्णय हा शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी देताना निश्चितच केला जाणार आहे. कारण आमच्या केलेल्या विनंतीवजा सूचनेला तुमच्याकडून तर किती तातडीने प्रतिसाद मिळतोय हे पाहिलं जाणार आहे आणि हीच खरी पहिली शिस्तबद्धता असणार आहे. त्यामुळे शेवटचा पुकार तुमच्यासाठी पेनल्टीसाठी जे टाइम आउट सुरू झालेला आहे. महाकाली 11 क्षेत्ररक्षण घ्या, आपलं झुकारलंय तर क्षेत्ररक्षण पांगून घ्या. महाकाली 11 सुमित मॅन ऑफ द मॅच. चला जास्त डिस्कस न करता, जास्त चर्चा न करता क्षेत्ररक्षण पांगून घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर पुढच्या 2 मिनिटात पुढचा सामना सुरू करणं आम्हाला अपेक्षित होतं, परंतु सगळ्या खेळाडूंचं आम्हाला सहकार्य मिळणं अतिशय गरजेचं आहे. कारण आजच अंतिम सामना आहे आणि त्यामुळे सगळ्या खेळाडूंचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी अनेक मान्यवरांचं आम्हाला सहभाग लाभतोय, अनेक देणगीदारांचं आम्हाला सहकार्य मिळतंय. त्या सगळ्यांचे आम्ही या MPLच्या माध्यमातून, महाकाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. चला पंचाने मात्र लक्ष द्या. पंच लवकरात लवकर तुम्ही सूचना करणं गरजेचं आहे. थांबवायचा नाही खेळ. विचार करण्याची संधी संपलेली आहे. थँक्यू DJ. आपण यानंतरचाही सामना आपण डिक्लेअर करतोय. पहा, वाडेगती टायगर्स आणि साकेत स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पहिली इनिंग झाल्यानंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा आपल्यासाठी पहिला कॉल आहे. साकेत स्पोर्ट्स आणि वाडेगती टायगर्स. चला, दोन्ही फलंदाज मैदानात गेलेले आहेत. फलंदाजांनी सूचना आहे तुषार आणि आकाश. डावखुरा तुषार
आणि नॉन स्ट्राईक एंडला जो उभा आहे तो आकाश जाधव. कर्णधाराच्या हातात चेंडू आहे. दीपेश पहिले षटक टाकतोय, पहिला चेंडू टाकतोय. अरे काय झालंय त्याचं काय पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट चालेल तुषारसाठी. हलकेच कट केलेल्या स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव सहजरित्या मिळते तुषारला आणि वडियेश्वर 11ला. शुभारंभ होतोय धाव संख्येचा तुषारच्या बॅटमधून निघालेल्या या धावेने. पहिला चेंडू होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. आता समोर आहे एक नावाजलेला असा फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव कमावलेलं आहे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आकाश. वडेश्वर 11 संघाचा हा आयकॉन प्लेयर. दीपेश राईट आर्म राऊंड विकेट. आकाशसाठी चेंडू असेल. हा दुसरा चेंडू. आकाश खेळण्यासाठी तयार. दीपेशचा हा चेंडू. तिसऱ्या सामन्यातील हा दुसरा चेंडू. हा पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू पाहूया. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. थोडासा धीम्या गतीने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागून धावतोय. चेंडू अडवतोय. एका प्रयत्नात चेंडू अडवतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू ज्यावेळा अडवतोय तोपर्यंत 3 धावा वसूल केल्यात आकाशने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली 4. थोडंसं मात्र आज क्षेत्ररक्षक मात्र नाराज करतात सर्व प्रेक्षकांना आणि त्यामुळेच माझ्या मते टाळ्यांचा, शिट्यांचा, पिपाण्यांचा जोर कमी झालेला दिसतोय. अनेक झेल सुटले गेलेत. मग वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडंसं टीम मिटिंग घेण्याची गरज आहे सामन्यापूर्वी. कर्णधाराने, संघ मालकाने आणि क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकणं गरजेचं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण जर झालं तरच सुरेख गोलंदाजी होऊ शकते, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. पुन्हा दरम्यान दीपेश तुषारसाठी यावेळी कव्हरला जोरदार चेंडू तोडत थेट हातांमध्ये आणि धावचित करण्याची संधी होती. यष्टाही उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं तुषारकडून आणि आकाशकडून आणि आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. धोका टळतोय तो तुषारचा. सुरेख चेंडू अडवला होता, सुरेख थोडी झाला होता, परंतु एवढ्या चपळाईने तुषार धावला की यष्टा उडवायच्या अगोदर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. पुन्हा दीपेश. आकाश शेड्यूल टाकणार. आकाश मात्र सुरुवातीला बॅटपेक्षा डोक्याने खेळतो आणि मग मात्र धुवाधार फलंदाजी करतो असा आकाश जाधव. हलकेच कट करण्याचा प्रयत्न होता, पाहूया यष्टक्षकला चेंडू अडवता येत नाही आणि त्यामुळे एक धाव सहजरित्या मिळते ती आकाशला आणि वडियेश्वर संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. दीपेश पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या या षटकातील पहिला जोरदार उंच तटवलेला चेंडू आहे. पाहूया चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काही झेल घेता येत नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. दीपेश झेल सुटल्यानंतर 4 धावा मिळाल्यानंतर आता हा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो पाहूया. तुषारसाठी पुन्हा यावेळी जोरदार तटवायचा. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय. निर्धाव चेंडू जातोय आणि पहिलं षटक हे संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 10. बिनबाद 10. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो वडियेश्वर 11 संघ आणि त्यांच्या समोर सज्ज आहे तो महाकाली 11 संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 10च्या सरासरीने खेळ तर निश्चितच 50 धावा या कमीत कमी होणं गरजेचं होणार, यात काही शंका नाही. आकाश जाधव मैदानात आहे. तुषारही सुरेख फलंदाजी करतोय, त्यामुळे नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले. 10ची जर सरासरी हे जर रात्री 4 षटकांमध्ये तर 15 धावा एक डिपेंडेंट टोटल होऊ शकतो. पण तुषारचा जर विचार करायला गेला तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय, तुषाराशी हुशार कामगिरी करावी लागेल. ओमकार
जर क्षेत्ररक्षकाने साथ दिली गोलंदाजाला तर माझ्या मते कमी धाव संख्येचे सामने अतिशय चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच क्षेत्ररक्षण साथ ही खूप महत्वाची असते. नुसता बॅटिंग किंवा बॉलिंग करून सामने जिंकता नाही येत. तुमचं क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं. फिल्डर 11 का असतात तर त्याच्यासाठी असतात. तुम्हाला संधी दिली ते 11व्या क्रमांकाची खेळण्याची संधी जरी दिली गेली तरी क्रॅप करा. कुणाला ते सरांनी म्हटलं चान्स मिळाला तरी तो क्रॅप करा. बरं क्षेत्ररक्षणाचं असेल किंवा गोलंदाजीचं असेल किंवा फलंदाजीचं असेल, पण चान्स मिळाल्यानंतर तो चान्स तुम्ही क्रॅप करायला शिका. तो चान्स मिळाला असेल गोलंदाजी मार करून भंडा टेस्ट गोलंदाज वेगवान एक्सप्रेस दाखल झाली आहे. पहिलं चेंडू हलक्या तर फेकल्यानंतर अगदी ऑपोजिटच्या दिशेला हलक्या तरी खेळ प्रबल बनला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडू वरती. वेग दाखवला होता चेंडूने. एक धाव इथे मिळेल. चौट्याच्या स्वरूपामधले मिळालेले एक धाव. चोरी करता हा गुन्हा आहे, पण क्रिकेटवरती तुम्हाला चोऱ्या कराव्या लागतात. धाबांच्या चोऱ्या करणं तुमच्यासाठी महत्वाचं असतं. ती धाबांची चोरी करताना आपण पाहतोय धावसंख्या टीमची टोटल स्कोर वरती तब्बल पोहोचली आहे 11 धावसंख्येवरती. आता तुषार आलाय. एक मॅचचा सामना बरी ठरलेला किताब पटकावलाय आणि त्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी हाय लेवलला गेला असेल. त्यानंतर कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ते परमेश्वर असं म्हटलंय तो प्रयत्न आता करून दाखवावा लागेल. अपसाईडला स्टेबल झालाय. मोठा पटका हेलिकॉप्टर जरूर डोलवलाय. लँड झालाय C12च्या बाहेर. हेलिकॉप्टर मधून धाबा निघाला 6. आलाय दमदार शानदार MPLचा षटकार. डीजे धावसंख्या 17 करणार कोण इथे विजयाचा महाखतरा. यानंतर या लीग स्टेज मधील सर्वाधिक शेवटचा सामना वाडेगती आणि वर्सेस साकेत स्पोर्ट. दोन्ही सगळ्यांना विनंती करेन पहिला पुकार असेल आपल्या प्लेइंग नाही 11 ची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम पर्यंत अपडेट करा. त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धाबा अगदी सहजरित्या इथे घेतल्या जाणार आहेत. तुषारकडे क्षमता आहे. 2 धाबा मिळत आहेत. 200 मध्ये धावसंख्या 19 धाबा आतापर्यंत या बेस वरती लागल्या असेल. 70 हा ब्रँड आहे आणि या ब्रँड मधला ब्रँड धाबा इथे कोण निर्माण करणार कोण वसूल करणार याच्यासाठी केला होता टाहास, जेणेकरून आपल्या शेवटच्या दिवसामध्ये शेवट गोड केला धाबा. कोणत्या संघाचा शेवट इथे गोड केला जाणार आहे. नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न. जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार जेलपर्यंत. 2 धाबा सहजरित्या कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली होती. सुधारली आहे. लवकर सुधारणं गरजेचं होतं. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात आणि सुधारण्याची संधी मिळाल्यानंतर चांगलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विशेष सत्कार गौरव केला जाणार आहे. तो संघ कोणता असेल हे थोडंसं आपल्याला समजेल. आजच्या दिवसामध्ये टीमची टोटल धावसंख्या 21 वरती दान पोहोचली आहे. म्हणून ते मार करून गोलंदाज परत एकदा या दाखल केला जातोय. सुबेदचा सुदमधूर चेंडू होता. स्कोरलेग 55 दिशेने चारला चेंडू. स्कोरलेग 30 सर्कलच्या आतमध्ये तिथे उभा आहे. एक धाव इथे मिळते. आकाश आहे. आयकॉन खेळू म्हणजे ज्याला ओळखला जातो तो आकाश वरती दारमदार राहिले असेल आता आणि आकाशला आकाश दाखवावे लागेल. आकाश पुढे खेळण्यासाठी इथे सज्ज झाला असेल. आकाश रणनीती स्टार्टरची येणारी चेंडूवरती कोणता पटका इथे चॉईस केला जाणार आहे. आकाश कुठ्टा बॉल अगदी सहजरित्या कबरमध्ये खेळला. कबरमधून क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. सिंगल वरती विश्वास मांडावा लागतो. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत असते. षटक संपल्याचा इशारा 2 षटकांचा केस होता. धावसंख्या कोणताही गडी इथे गमावला नाहीये. 23 दरम्यान आमच्या पॅव्हलियनच्या उजव्या बाजूने आमच्या वाडापेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा रुमडे आणि आमचे मित्र मार्गदर्शक मंदार दादा आडिवरेकर यांचं आगमन होत आहे. मी या MPLच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतोय. वेलकम बॅक सर. स्वागत असेल सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. खूप मुलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. तर सर्व अतिथी मान्यवरांचं या व्यासपीठावरती सरचे स्वागत असेल. वेलकम सर. सरचे स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ठीक आहे. आता एक तिसरा षटक घेऊन येतो. एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज 50 वर्षाचा संतोष हळदणकर.
एक जुना दंता अनुभव पाठीशी आहे. जवळजवळ 30-35 वर्ष त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. क्रिकेट उराशी बाळगलेलं आहे. असा हा एक विनोदी खेळाडू म्हणायला काही हरकत नाही. खेळताना सुद्धा विनोद करणारा संतोष हळदणकर. फक्त संतोष दादा आपल्याकडे वेळ कमी आहे. क्षेत्ररक्षण पटकन पांगवून घ्या. हा बॅट्समन कुठली गाडी बघा. धावल्यानंतर राईट आर्मवर द विकेट संतोष आकाशसाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ॲरेनावर संतोष हळदणकर आकाश जाधवसाठी. आकाश खेळण्यासाठी तयार. संतोषचा चेंडू पाहूया. हलकेच कट केलेला चेंडू. सूर्य क्षेत्ररक्षण होते. सुंदर थ्रो होते परंतु सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला. तुषार स्ट्राईक एंडला आलाय. पाहूया संतोष हळदणकर अचूक टप्प्यावर थोडीशी वेगाने कमी उंचीचा चेंडू टाकण्यात अतिशय तरबेज असलेला असा हा गोलंदाज संतोष. यावेळी मात्र आपला मारा बदलतोय, दिशा बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असणार आहे संतोषचा तुषारसाठी. तुषार खेळण्यासाठी तयार. सुरेख मोठे मोठे फटके मारतोय तुषार. संतोषचा चेंडू चुंचा चेंडू मारलेला. चेंडू अगदी बॅटच्या खाली लागलाय आणि झेल काही होत नाहीये. 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. 1 चेंडू आणि 3 क्षेत्ररक्षण असल्यामुळे तू झेल घे, मी झेल घेतो, माझा झेल नाही तुझा झेल आहे अशा नादात चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या होते 26. तिसऱ्या षटकातला हा चेंडू संतोषचा. क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. बाळूला हळूहळू पॉइंटला आणलेला आहे आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला सूरज. पुन्हा संतोष तुषारसाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्यानंतर हा चेंडू संतोषचा तुषारसाठी. शॉर्ट चेंडू जोरदार तटवलाय. मिड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावर चेंडू जातोय. नाही तिथे यश चेंडू अडवतोय. सुंदर फेक करतोय परंतु 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत. 2 धावा वाचवलेल्या आहेत, 2 धावा दिलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. जबरदस्त असा फटका होता. अचूक बॅटमध्ये आलेला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. उडी मारून चेंडू अडवला आणि त्यामुळे फक्त 2 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीला मारलेला हा चेंडू आहे. सुंदर थ्रो मात्र काही नीट येत नाही. त्यामुळे 2 धावा मात्र पळून काढतायत. थोडीशी ढिलाई. क्षेत्ररक्षण मात्र अजून कोणीही प्रेक्षकांचं मनोरंजन करेल किंवा प्रेक्षकांकडून टाळ्या मिळतील असं पाहायला मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षण वारंवार आम्हीही या ठिकाणी सूचना देतोय की वारंवार क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण तुमचा अचूक झालं, थ्रो अचूक झाले तर मात्र खेळायला मजा येते. फलंदाजही धावा काढून दमतात परंतु तसं काही घडताना दिसत नाही. गोलंदाजी सुरेख होते, फलंदाजी सुरेख होते. क्षेत्ररक्षण जर दर्जेदार झालं तर मग तर या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत, काही शंका नाही. पुन्हा शॉर्ट चेंडू जोरदार तटवलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू अडवतोय, थ्रो करतोय परंतु 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत.
दोन दोन धावा काढतायत, धावून धावा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की नुसते चौकार किंवा षटकार लावले तरच धावा होतात असं नाही. दोन दोन धावा जरी धावून काढल्या तरीही 30 चेंडूत 60 धावा सहजरित्या होतात. पुन्हा तिसऱ्या षटकातला हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट संतोषकडून तुषारसाठी. तुषार यावेळी उंचाव्या जोरदार तटवलेला चेंडू आहे, पॅव्हलियनच्या दिशेने चेंडू येतोय आणि 6 धावा. यावेळी मात्र पुरेपूर समाचार घेतोय आणि दरम्यान षटकही संपतंय. DJ 38. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल स्पीडअप घ्या. तीन षटकांचा खेळ संपता. धावसंख्या 38. 38. सुमेध जाधव गोलंदाजीवरती दाखल झालाय. महत्वाचं क्षणी सुमेधला गोलंदाजी आणले. सुमेध जाधव दाखल झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या. पंच बॅनल गोलंदाजांना पेनल्टी असेल याच्या पण नोंद घ्या. पहिला चेंडू मोठा प्रहार करायचा होता आणि त्यानंतर एलबीसाठी अपील केलं जात आहे. नकाराची मान इथे पंचांकडून दिली जाते. धावसंख्या 38. 38 वरती तडूत राहिली असेल. महत्वाचा सामना आहे, कारण आपण जर इथे लीग स्टेज मध्ये खेळतोय. रिक्वायर्ड डेट एका पॉईंटने कोणी पुढे जाऊ शकतं तर कोणी मागे येऊ शकतं. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. या लीग स्टेज मधील सर्वाधिक शेवटचा सामना थोड्याच वेळात या स्पर्धेला आरंभ केला जाणार आहे. वाडेगती वॉरियर्स वर्सेस साकेत स्पोर्ट. दोन्ही संघांना विनंती करेन आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट अपडेट करा. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल. हा चेंडू पाठवून दिला जातोय वाकडे तिकडे बारवीचा. हिरवा पाला दूर दूर मारेगा झुकेगा इसाला. येस दाखवून दिलंय. कमी आयकॉन आहे. थँक्यू विजय. षटकार मारलेत. षटकाराची बोलीभाषा करावी लागेल. टप्प्याचा बॉल पुढे इथं भिरकावून दिलाय. अगदी चेंडू चालला असेल. हवाई सुंदर करत उंच बाला धोका घेत षटकार. थँक्यू विजय. अर्धे षटक स्कोर फार वरती लागले असेल. 50 धावा आतापर्यंत स्कोर फार वरती लागले आहेत. काही लांब वेळात लांब षटकार खेळला. अतिशय सुंदर अर्धे षटक स्कोर कार्ड वरती लागले असेल. टीमची टोटल धावसंख्या 50. आकाश आयकॉन आहे. आयकॉनची खेळी काय असते हे झालंय आणि सरांनी सांगितलं होतं की आकाश अनेक स्पर्धा खेळलाय. तिसऱ्या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक काढलेला चेंडू सिंगल इथे अर्जित केली जाणार आहे. पण तुषार देखील आहे. तो हुशारकरी कामगिरी करतो. निस्सात मुंबई पोलीस मध्ये भरती झालाय आणि भरती झाल्यानंतर त्याची दमदार असेल तुषारची. मुंबई पोलीस मध्ये भरती झालेला तुषार आपण पाहतोय. एक
शांततेचा खेळाडू आहे. शांत राहायचं, संयम बाळगायचा आणि त्यानंतर योग्य तो कार्यक्रम करायचा, ही राहिलेली त्याची ओळख आहे. स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत, काय करून दाखवू शकतो, हे वेळ आल्यावर दाखवून द्यायचं असेल. आता खेळण्यानंतर खरी वेळ आली आहे, कारण सामना मॅच विन दोन्ही संघांसाठी आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये धाबा इथे तब्बल 13 खेचलेत. हेडर 2 चेंडूवरती किती धाबा, दीपेशवरती वारंवारता असणारा दबाव स्वतः संघ मालक कर्णधार याची पूर्णपणे दारमदारता असेल दीपेशवरती. आणि दीपेश सध्या लॉंगपट्टीचे क्षेत्ररक्षण करतोय. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. वारंवार आपल्याला सूचना केली जाते. टीमची टोटल धाव संख्या 51 51. आणि टेबल टॉप साठी इथे राडा केला जाणार. घमासूद युद्ध तुमच्याकडून होणार. टेबल टॉप मध्ये कोण लढणार, कोण भिडणार. नंतरच्या चेंडूवरती अगदी सिंगल बॅटर खेळला फटका. डान्सिंग द विकेट चेंडू देखील नाचतोय. एक धाव कंप्लीट असेल. एक धावेवरती विश्वास इथे मानला जातोय. हातिक आणि ते मान्यवर आमच्या व्यासपीठावरती जोडले जात आहेत. सर्व अतिथी मान्यवरांचं स्वतःच्या शाब्दिक इथे आभार असतील. अतिथी मान्यवर अतिथी देवभव म्हणून म्हटलं जातं. ते अतिथी देवभव इथे व्यासपीठावरती दाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या माध्यमातून झालेली हे अनाउन्समेंट, कारण मोठं नाव आणि मोठं कार्य त्यांच्या हातून केलं जातं. छोटं कार्य देखील त्यांच्या हातून असेल. कोणतेही कार्य त्यात ते मान्यवर आपल्या व्यासपीठावरती दाखल केले जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या 52 52. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे केला गेला होता. हकुटप्पाचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा इशारा दिला जातोय. षटक संपते. धावसंख्या 52 52. 2 षटका या गोलंदाजाने हाताळलीत आणि 27 धावा इथे खर्च केले असेल. थोडंसं मागणं ठरलंय. टीमची टोटल धावसंख्या 52 52. अजूनपर्यंत कोणताही गडी इथे गमावला नाहीये. ही राहिलेली ओळख आहे या सलावर बॅटरीची तुषार आणि आकाश. चला आता या पुढचा सामना होणार आहे वाडेगदी टायगर्स आणि साकेत स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही इनिंग झाल्यानंतर लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. सचिन टू तुषार. शेवटचं षटक या इनिंग मधलं, या डावातलं शेवटचं षटक सचिन. 52 धावा झाल्यात. पाहूया 6 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा जमवतात, कारण अजून सलामीची जोडी मैदानात आहेत. अनेक मातब्बर फलंदाज डगआउट मध्ये आहेत. पाहूया सचिन तुषारसाठी. एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण होते. दरम्यान हा लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंच तो वाईड म्हणून घोषित करतात. त्यामुळे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळत आहेत. पहिला चेंडू वाईड, म्हणजे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू जिवंत आहेत. आणि या 6 चेंडूमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील आयकॉन प्लेयर आकाश जाधव कशा प्रकारे सामना करतो पाहूया. वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जाते, वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, परंतु आकाशाला क्षेत्ररक्षकाची काही गरज नाहीये. आकाशात उंच उंच चेंडू भरकवून देण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आताही जोरदार तटवायचा होता. चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही नीटसा, तरी सुद्धा 1 धाव तर पूर्ण केले. गचाळ क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसरी धाव पाहूया. पुन्हा एकदा थ्रो कलेक्ट करता येत नाही आणि तिसरी धाव. 3 धावा मिळत आहेत. तीन धाव वसूल करतायत, कारण त्याला माझ्या मते 2 धावा हे क्षेत्ररक्षकाच्या धावा म्हणायला काही हरकत नाहीत. क्षेत्ररक्षकाला मिळालेल्या ह्या धावा. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातला, पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकातला हा चेंडू सचिन कडून तुषारसाठी. तुषार हा डावखोरा फलंदाज, त्यामुळे पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल. सचिन तुषारसाठी. तुषार हाही सुरेख फलंदाजी करतोय.
उंच उंच फटके मारतो. यावेळी जोरदार तडलेला चेंडू आहे. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जबरदस्त असा फटका, वाऱ्याची साथ लाभली आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार पुन्हा सचिन कडून, पुन्हा शॉट चेंडू, पुन्हा जोरदार तटविलाय. यावेळेला मात्र फाईन लेगला 6 धावा. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. डीजे 69. चेंडू विकास चेंडू वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय तुषार. 16 चेंडूत 44 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. पाहूया 48 धावा या हायएस्ट स्कोर आहे. इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर 48. आता 44 धावा झाल्यात म्हणजे अजूनही या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट धावसंख्या, सर्वाधिक धावसंख्या करण्याची संधी आहे तुषारकडे. पाहूया अर्धशतक झळकवण्याची संधी आहे. पाहूया सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेले आहेत तुषार याने. तिसरा षटकार मारण्याचाही प्रयत्न करणार यात काही शंका नाही. सचिन याचा चेंडू, शेवटच्या षटकातला सचिनचा चेंडू तुषारसाठी. पाहूया लेग स्टंपचा हा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. चेंडू काही नीटचा बॅटच्या टप्प्यात आला नाही. एस्टेक्सला चेंडू अडवता आला नाही. धावही घेतली नाही कारण आकाशला माहिती आहे 50 मारण्याची संधी आहे. आपल्या सहकार्याला संधी देतोय, अर्धशतक करण्याची संधी देतोय. 6 धावा. पाहूया एका षटकाराची गरज आहे तुषारला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 44 धावांवर खेळतोय. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, हा ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 धावा मिळत आहेत. 46 धावा वैयक्तिक झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 71. शेवटचा चेंडू, या डावातला शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे ती अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तुषारला. 4 धावांची गरज आहे. पाहूया 4 धावा जर केल्या तर जोरदार टाळ्या मात्र झाल्या पाहिजेत मित्रांनो पहिल्या अर्धशतकासाठी. पाहूया तुषारही सज्ज, आकाशचा कानमंत्र आणि सचिनचा चेंडू. पाहूया बरंच काही घडणार आहे चेंडूवर. सगळेच सज्ज आहेत. यावेळी 5वा चेंडू आणि 1 धाव तर मिळते. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ आणि गचाळ. माझ्या मते गचाळ हा शब्दही कमी पडेल काय सांगता येत नाही. आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. षटक संपताय, पहिली इनिंग संपते आणि धावा झालेल्या आहेत 73. जिंकण्यासाठी 74 धावांचा डोंगर आहे. पाहूया महाकाली 11 संघाकडे. आणि दरम्यान डीजेवाले बाबू जरा रोको. आम्ही आता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शाब्दिक स्वागत तर केलेलं आहे पण आलेल्या पाहुण्यांसाठी, मार्गदर्शकांसाठी त्यांचं स्वागत, यथोचित स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आम्ही समजतो. आणि त्यामुळे त्यांचा शाल श्रीफळ देऊन आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहे. संदीप वारीक आहे तिथे, या ठिकाणी विकास वारीक आहेत. हे सगळे मंडळाचे सगळे आयोजक कमिटीचे सदस्य आहेत. तर त्यांच्या हस्ते आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. विकास सर. विकास सर या ठिकाणी या. चला आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आपण पार पाडूया. आई महाकालीच्या छत्रछायेखाली आणि वाडापेठ ग्रामपंचायतीच्या या कार्यक्षेत्रामध्ये ही स्पर्धा पार पडते. त्यामुळे पहिल्यांदा आपण सन्मान करतोय
आपल्या वाडापेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सुनीलजी रुमडे. सुनील रुमडे हे एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत आणि मगापासून आपण क्षेत्ररक्षण म्हणतोय, परंतु ओमकारदादा सुनीलदादा कामगिरी बजावत होते आणि त्यामुळे तेही उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करतोय. ओके, आता परत थोडासा बदल आम्ही नियोजन करतोय, कारण या सगळ्या मान्यवरांची बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान आम्ही राखून ठेवतोय आणि गुलाब पुष्प देऊन आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. यशोचित सन्मान आपण करणार आहे. या ना संदीप दे, आपण यांचं सगळ्यांचं मंडळाच्या वतीने असल्यामुळे प्रमुख आयोजक संदीप वारिक यांच्या हस्ते आपण या ठिकाणी स्वागत करतोय. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्याचप्रमाणे मी अभिमानाने सांगेन की आमच्या आडिवरे पंचक्रोशीतील आडिवरे गावातील एक मोठे उद्योजक म्हणून नाव कमावलेले मंदारदादा आडिवरेकर यांचाही. आणि आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो. आपण यूट्यूबला रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सगळं चित्रण पाहतोय, तर त्याचा सगळा जो खर्च आहे, आर्थिक भार हा आमच्या मंदार दादानेच या ठिकाणी उचललेला आहे. त्यामुळे या सगळ्यांची आम्हाला आवश्यकता आहे. परंतु त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट की आमच्या कार्यक्षेत्रातला एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व हे एक उद्योजक म्हणून नाव कमावत आहे, तर त्यांचंही आम्ही स्वागत. त्यानंतर ज्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभतं, एक वरिष्ठ गावातील व्यक्ती म्हणून आम्हाला लाभलेले जळवी भाऊ यांचं या ठिकाणी आम्ही पुष्प देऊन स्वागत करतोय. मगाशी शाब्दिक झालं. पुढे 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 घ्या या, एकदम पुढे या ना, एकदम पुढे या ना, या ना आपण. तर ज्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे असे मनोहर जाधव ग्रामस्थ व्यक्तीचे, त्यांच्या हस्ते आपण यांचं स्वागत करतोय जळवी भाऊंचं. आहे ना त्याचप्रमाणे असं निलेश गोलतकर, आपण काल या ठिकाणी उपस्थित नव्हता, आज आलेला आहात. आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. साकेत स्पोर्ट्स संघाचे ते संघ मालक आहेत, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटची जाण असलेले हे एक खेळाडू आहेत, तर त्यांचंही स्वागत करतोय. थोड्याच वेळात त्यांचा संघ या ठिकाणी खेळताना या ठिकाणी दिसणार आहे. महाकाली 11 संघ, आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी आपण पाठवलेलाच नाही आहात. कोणतीही नोंद आपल्या संघाच्या खेळाडूची या ठिकाणी होणार नाही, याची मात्र तुम्ही नोंद घ्या. आपल्यासाठी ही पहिली पेनल्टी आहे आणि पेनल्टी लावतोय म्हणजे तुमचा संघ हा सर्वोत्कृष्ट संघाच्या किंवा शिस्तबद्ध संघाच्या शर्यतीतून कुठेतरी बाहेर जातोय. संघ मालक किंवा कॅप्टन याने याची नोंद घ्यायची आहे. मात्र आम्ही वारंवार सांगतोय, याची दखल कुठल्या आपल्याकडून घेतली जात नाही आहे. आपल्या डगआउटमध्ये कितीतरी मंडळी दिसते, कोणीही खेळाडू अद्यापपर्यंत आलेला नाही. एक इनिंग झालेली आहे, कारण नावं कळणं गरजेचं आहे. ही वैयक्तिक बक्षिसांची नोंद होणं गरजेचं आहे, पण दखल मात्र घेतली जात नाही. अतिशय गंभीर गोष्ट आहे. पहा, संघ मालकाने याची नोंद घ्या किंवा कर्णधाराने याची नोंद घ्या. गेम इज ऑन. सुरुवात, वेळ आपल्यासाठी कमी आहे. ओव्हर टू ओमकार सर. थँक्यू सर. पहिल्या चेंडूवर सिक्सचा फटका आणि त्यानंतर चेंडू चालला असेल गल्ली रिजन मध्ये सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. या प्रतिनिधी लवकर या, कारण आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण करायचं आहे. नावं गेल्याशिवाय, सगळी माहिती डिटेल गेल्याशिवाय स्कोरबोर्ड पुढे सरकत नसतो. त्यामुळे तुमचं सहकार्य मिळण्याची गरज आहे, कारण ही स्पर्धा आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळे प्रेक्षक, आपले बाहेरगावी जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा पाहत आहेत. त्यामुळे सगळं अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याला स्पर्धेचा दर्जा वाढवायचा आहे आणि त्यामुळे कुठे बॉल मोठा पिटका ज्याची अपेक्षा आहे. मिड विकेट मध्ये तुषार नाही करत आहे कोणत्या प्रकारची चूक. विकेटचं पटन सिल्वर डक मध्ये सरला दीपेश कडगडच्या बाहेर.
अमर जाधव पहिल्या चेंडूवरती घुटना टेकलाय, तमाशा दाखवायचा आहे आणि यावेळी सुटलाय झेल, नक्कीच सुटलाय झेल, कारण थोडासा फंबल बनला तिथे. त्यानंतर चेंडू हलक्या पद्धतीने हळूहळू इन्सिंग होत गेला. 2 धाबा वसूल केल्या. त्यात 9 सेकंडवरती आपण पाहतोय सूरज आहे आणि स्ट्रायकिंग वरती अमर हा दाखल झाला असेल. टीमची टोटल धावसंख्या 6. गोलंदाजी मार्कून वैभवला दाखल केले जाते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक. 9 चेंडूवरती हा वैभव चांगली गोलंदाजी करतो. कुठपाचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, प्रहार करायचा होता. चेंडू यापरी गंडवलाय, फसवलाय, गुलीगत धोका देत चेंडू चालला असेल अगदी सीमा वडिलांच्या बाहेर. खटक्यावर बोट, जागेवर पलटे, आलाय चौकार. थँक्यू डीजे. 73 धाबा झाल्या. थोबऱ्यात धाबांचं लक्ष पाठलाग करायचं आहे, म्हणजे रिक्वायर्ड 0.1 प्रत्येक षटकामागे 20ची सरासरी तुम्हाला आखणं गरजेचं असेल. तर सामना खिशामध्ये टाकायचा असेल. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, इंटरेस्ट कंप्लीट आहे का नाही करत आहे. 2 धाबा तर जरूर तिथे कंप्लीट केले जाणार आहेत. काही कलावर चेंडू हवेमध्ये गेला होता, हृदयाचे ठोके टकटक वाढले होते आणि एक पॉप्युलर सॉन्ग आहे, टिकटिक वाजते डोक्यात, तसं धडधड वाढते डोक्यात. आता वाढली होती धडधड, तसंच खराब लागेल. पॉप्युलर सॉन्ग अनेक आहे, त्यातील एक अजून एक मोठा प्रयत्न केला गेला होता. अलाउंड कार्पेट केला फटका, क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. एक रन चूक कंप्लीट केली जाते. थ्रू जर केला गेला असता तर सुपर डुपर हिट ठरली असते आजच्या रजनीमध्ये. आणि एक धाबा ते पूर्ण केली जाते. षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 13. 13 धावा झालेल्या आहेत. 74 धावांचं आव्हान आहे. पाहूया महाकाली 11 संघासमोर. चला थोडं फास्ट घ्या, आपल्याला थोडं आता स्पीडली खेळावं लागणार आहे. अमर आणि सूरज 74 धावांचं आव्हान. पहिल्या षटकात 13 धावा झालेल्या आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जाईल. प्रणय दुसरा षटक घेऊन आलाय. प्रणय स्वतःच्या उजव्या हाताने आणि पंचांच्या डाव्या बाजूने असा त्याचा मारा असणार आहे, म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा असणार आहे तो प्रणयचा. आणि समोर आहे अमर जाधव. अमर ही मोठे फटके मारण्यात अतिशय मातब्बर असा खेळाडू आहे. पाहूया, त्यामुळेच आकाश हा क्षेत्ररक्षण पांगवण्यासाठी तयार आहे. पुन्हा प्रणय टू अमर. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू प्रणयकडून आकाशसाठी. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहे, नाही करत चूक, पडला झडला पण झेल काय हातातून सोडला नाहीये. अतिशय सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. कंप्लीट कॅच आहे, संपवले त्याचा मॅच. नक्कीच दमदार शानदार ठरणारा अमर खेळेकरच्या बाहेर. बिल द्या म्हणा, काहीतरी पोचलं नाही म्हणा अजून, दोन्ही एकदम भरतो. नको, मला नाही वेळ आहे, जर मी एका ठिकाणी कार्यक्रमात. डीसी होय सांगा. सुमेध एक फलंदाज. अमर बाद झाल्यानंतर मैदानात आलाय सुमेध. प्रणय आपल्या या षटकामध्ये एक बळी मिळवल्यानंतर पाहूया सुमेधचा चेंडू. हा प्रणयचा चेंडू सुमेधसाठी. सुमेध जोरदार तटवायचा, उंच तटवायचा आहे चेंडू, पण क्षेत्ररक्षक खूपच दूर आहे, त्यामुळे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 1-2 धावा मात्र सहजरित्या मिळतात त्या सुमेधला. 74 धावांचा डोंगर आहे, परंतु प्रत्येक येणारा फलंदाज हा चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नादात मात्र फलंदाज बाद होताना दिसत आहेत. पुन्हा प्रणय सुमेधसाठी. आता सुमेध कशा प्रकारे खेळतोय पाहूया. पूर्णपणे लेग साईडची बाउंड्री पूर्णपणे पॅक केली आहे. सगळे क्षेत्ररक्षक लेग साईड बाउंड्रीला चिकटून उभे आहेत आणि यावेळी फुल टॉस चेंडू होता, जोरदार तटवायचा आहे. यष्टरक्षकाला चेंडू अडवता येत नाही, त्यामुळे 1 धाव सहजरित्या मिळते. हा जर चेंडू बॅटच्या टप्प्यात येतो निश्चितच
मोठा फटका पाहायला मिळाला असता, पण तसं काही घडत नाही कारण वेगाने जाणारा हा चेंडू होता आणि त्यामुळे फक्त एकच धाव. आता स्ट्राईकला आलाय सूरज. प्रणयचा हा चेंडू खेळणार आहे. जोरदार धाव. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतलेली. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी पडतोय, झडतोय, पाहूया. परंतु 2च धावा फक्त घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव सहजरित्या आली असती परंतु प्रयत्न दिसत नाहीये आणि फक्त 2च धावा मिळत आहेत. फास्ट रनिंग बिटवीन द विकेट ठेवावी लागणार आहे. जोरजोरात धावा काढावी लागणार आहे कारण 74 धावांचा डोंगर आपल्याला पार करायचा आहे आणि धावा झालेल्या आहेत फक्त 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू तटवले. त्या ठिकाणी धावत जाऊन क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत 1 धाव सहजरित्या मिळते. थोडासा आता मात्र खेळ धीमा झालेला पाहायला मिळतोय. जखडून ठेवल्यासारखं दिसतंय फलंदाजांना गोलंदाजाने. प्रणय मात्र अचूक टप्प्यावर आणि वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय. पाहूया सुमेध. प्रणयचा हा चेंडू, दुसऱ्या षटकातला हा चेंडू उजव्या हाताने मारा करतोय प्रणय सुमेधसाठी. यावेळी काही नुसता आलेला चेंडू जोरदार तटवायचा आहे. यष्टिरक्षक आकाश जाधवला चेंडू अडवता येत नाही. यष्ट्यांच्या मागे 4 धावांसाठी 22 स्वरूपात हा चेंडू जातोय. 4 धावा मिळत आहेत. मोठी चूक करतोय आकाश. षटकही संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या झालेले 23. डीसी तुमची टोटल धाव संख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 23 धावा. गोलंदाजी बार करून तुषारला आणलं जाते. महत्वाचे षटक घेऊन दाखल झाले. दुसऱ्या इनिंगचा खेळ इथे आहे. तुषारला महत्वाची गोलंदाजी करायची आहे. ज्याने हुशार अशी फलंदाजी केली होती तो तुषार दाखल झालाय. 101 अगदी यष्ट्यांना बिलगुण आहे. तुषारचा पहिला चकून टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ द डे साठी सजवण्याचा प्रयत्न. झेल तिथे सुटलाय. झेल सोडले जातात. आजच्या दिवसामध्ये कोणत्याही क्षेत्ररक्षकाचा ठरत नाहीये की तो झेल चांगला कंप्लीट करेल. चुका होत आहेत. क्रिकेटवरील चुका होतात. चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला चुका करून चालणार नाही. ज्या ज्यावेळी तुम्ही चुका कराल त्यावेळी तुम्हाला शिक्षा मिळते. प्रायचित्त भोगावं लागतं. तेच करावं लागेल. तुषार पुरतियार मीडियम पेसर डबकडे गोलंदाज. मोठा फटका. चांगला मिडल झाला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहे. विकेटचं पतन इथे घडेल. यावी कंप्लीट केला जाईल. संपवला इथे खेळ. सूरज खिडगळच्या बाहेर चाललं असेल. सामना थोडासा शांत गतीने चाललाय. संत गतीने चाललेला सामना कालच्या दिवसामध्ये तसंच घडलं होतं. रोमांच आणला. नेक्स्ट बॅटर यश. फायडांच्या रूपामध्ये यश यावी दाखल केले जातोय. यश यावी दाखल झाला असेल. यशवरती विश्वास आणि यश यशाचे संपादन करण्यासाठी यश यशाची पायरी ओलांडणार का आपल्या सगळ्यांसाठी. यश दाखल झालाय. पहिला चेंडू आत्मघातकी फटका. लागला तर फटका नाहीतर बरबाद. यश तेच घडलं गेलं. पहिल्या चेंडूवरती वाडेगती टायगर्स या सगळे नाणेफेक जिंकले आहे. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला जातोय. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची आपण नोंद घ्या. पंच या चेंडूवरचा डिसिजन वाईट बॉल. थँक्यू. वाईट बॉल इथे दिला जातोय. अतिरिक्त दाब इथे मोजली जाते आहे.
तुषार गोलंदाजी बाहेर करून नेक्स्ट बॉल तुषार पुढे एकदा मीडियम पेसर डावकरत होता गोलंदाज मोठा पटका खेळायचा होता नजर नाही जमवत आहे चेंडूवरती पुढ्यातला चेंडू होता थोडासा दूर नेला जातो फिंगर रोल केली जाते जादू आहे हातांमध्ये मॅजिक डिलिव्हरी टाकतोय आणि मॅजिक डिलिव्हरी टाकत असताना फलंदाज यश आले मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतोय सोपं नाहीये मित्रा सिलेक्टचा तिसरा बॉल मोठा प्रयत्न केला जातोय बघत नाहीये नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं संकट टाळा अक्षर कळे त्याला संकट टळे चेंडू समजा त्याला यश कळे पण यशला काही चेंडू समजत नसेल धाबा रोखल्या जातात निर्धाव चेंडू वारंवार ते येत आहेत पुढे एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता बॅकअप यावे खूप महत्वाचं ठरले जाते पंचांचा सिग्नल तुमच्या पर्यंत व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय अतिरिक्त दाब इथे मिळेल धावसंख्या 27 वरती 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत महत्वाची श्रेणी चाललेली महत्वाची स्पर्धा महाकाई प्रीमियर लीग MPL चं थेरार पर्व पहिले दमदार आणि शानदार आयोजनामध्ये स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते नंतरच्या चेंडूवरती दुहेरी धावांसाठी खेळला फटका 2 धाबा तर सहजरित्या पूर्ण केले आहेत तिथे विश्वास दाखवावा लागतोय 2 धाबाने आता फरक समोरच्या संघाला पडणार नाहीये धावगती वाढवावी लागेल मोठा फलंदाजी करावी लागेल टीमची टोटल धावसंख्या 29 या धावसंख्येवरती दान पोहोचली आहे तुषार दमदार आणि शानदार अशी कामगिरी करतोय तुषारला माहिती आहे हीच खरी वेळ आहे स्वतःला सिद्ध करायची मोठा प्रयत्न नाही जमत आहे काहीच समजत नाहीये उमजत नाहीये षटक संपल्याचा इशारा निर्णायक षटक तिसरं संपतंय धावसंख्या 29 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 रनची आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 22.50 गतीने धाबा तुम्हाला बनवणं गरजेचं असेल आणि स्पर्धेचा नियम आहे की धाबा या कंपल्सरी चेस करावे लागतील काय सांगाल धाबा चेस होतील की या क्रीडांगणावरती डिपेंड केल्या जातील सर खरं तर आता या वाऱ्याचा अंदाज वाऱ्याची दिशा याचा जर अंदाज घेतला आणि गोलंदाजी जी टिचून गोलंदाजी पाहिली तर मात्र हे आव्हान थोडंसं कठीण जाते कारण प्रमुख जे फलंदाज सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ते डगआउटमध्ये विश्रांती घेताना दिसत आहेत आणि हे मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत त्यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी आहे मोठे फटके आलेले मोठे फटके मारण्याची जबाबदारी आहे परंतु तितकीच टिचून गोलंदाजी होते आणि वाऱ्याचा अंदाज घेऊन गोलंदाजी केली जाते शॉर्ट चेंडू टाकला जातोय जेणेकरून वाऱ्याच्या दिशेने वाऱ्याचा फायदा फलंदाजाला होणार नाही त्यामुळे थोडंसं आव्हान हे महाकाली 11 साठी अवघड वाटतंय दरम्यान पुढचं षटकही आहे आकाश जाधव आणि मी मग सांगितलं तसंच की हा चेंडू जर माझ्या मते उजव्या फलंदाजासाठी या ठिकाणी कव्हर बाउंड्रीला आलेला असतो तर निश्चितच षटकार गेला असता पॅव्हलियनच्या दिशेने हा फटका असतो तर निश्चितच षटकार गेला असता परंतु मिड विकेटला मारलेला चेंडू वाऱ्याची काही साथ नाही आणि त्यामुळे तो चेंडू बाउंड्रीच्या आतच थांबतोय झेल घेण्याची शक्यता होती संधी होती परंतु ती फलंदाजाने दवडलेली आहे आणि त्यामुळे 2 धावा मात्र मिळतात सुमेधला आणि धावसंख्या होते 31 आकाश यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू वेगाने टाकलेला चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे एक्स्ट्रा डोक्यावरून 4 धावांसाठी हा चेंडू जातोय कशाही धावा येऊ देत त्या संघासाठी आवश्यक आहेत बॅटची कडा घेऊन येत क्षेत्ररक्षकाकडून काही चुका होऊ देत धावा येणं गरजेचं आहे धावांचा पाऊस पडण्याची गरज आहे कारण प्रति षटकामध्ये 22 धावांची सरासरी झालेली आहे आणि त्यामुळे चौकार षटकारांची आता मात्र गरज आहे आकाशला थोडी गोलंदाजी मात्र टिचून टाकावी लागणार आहे अचूक टप्प्यावर टाकावी लागणार आहे पुन्हा आकाश जाधव आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू बबण्यासाठी सुमेधसाठी यावेळी मात्र क्षेत्ररक्षक खूपच लांब आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी होते यशरक्षण होतंय आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आता प्रत्येक निर्धाव चेंडू हा पराभवाकडे जाणारा असणार आहे नेणारा असणार आहे महाकाली 11 साठी प्रत्येक चेंडूवर जोरदार फटका मारावा लागणार आहे अचूक फलंदाजी करावी लागणार आहे चेंडू पाहावा लागणार आहे आणि मग मात्र चेंडू मारावा लागणार आहे सुमेध आकाशचा हा चेंडू यावेळी यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही आणि वाईड चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि त्यामुळे हा वाईड चेंडू आहे 1 धाव मात्र मिळते आकाशकडून एक चूक होते परंतु एखादा वाईड चेंडू काही नुकसान करणार नाही परंतु खेळ क्रिकेटचा आहे इथे शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही पुन्हा आकाश राईट आर्म राऊंड विकेट यावेळी आडव्या वाईटने उंच मारण्याचा प्रयत्न नो लँड्समध्ये चेंडू जातोय 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडू आडवेपर्यंत 2 धाव मात्र मिळवलेले आहेत
थोडीशी ढिलाई दिसते. धावांचा डोंगर असल्यामुळे क्षेत्ररक्षक थोडेसे आळसावलेले दिसत आहेत, परंतु काही सांगता येत नाही. एका षटकामध्ये 6ही षटकार जर बसले तर मात्र पटकन महाकाली 11कडे चेंडू झुकू शकतोय. पाहूया आता आकाशला मात्र अजूनही सामना सोडून चालणार नाही, कारण सुमेधही सुरेख फलंदाजी करतो, मोठमोठे फटके लगावतो. पाहूया पुन्हा आकाश, आपल्या षटकातला हा चेंडू सुमेधसाठी. सुमेध तयार आहे, बेटसर चावून स्क्वेअर लेगला जोरदार चेंडू मारतोय, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे वाऱ्याचा काही अंदाज दिशा साथ मिळत नाही फलंदाजाला, आणि त्यामुळे निश्चितच बाउंड्रीच्या आतमध्येच चेंडू थांबतोय आणि त्यामुळे फक्त 2 धावा मिळत आहेत. जर वाऱ्याची दिशा विरुद्ध दिशा असते तर निश्चितच षटकार गेला असता, परंतु फलंदाजीला पोषक असा वारा नाही आहे आणि त्यामुळे आज फलंदाजांची मात्र थोडीशी पंचायत झालेली आहे. आणि तशीच गोलंदाजाने वाऱ्याचा अंदाज घेतलेला आहे. त्या प्रकारे शॉर्ट पिच चेंडू टाकतात, वारंवार शॉर्ट चेंडू टाकतात आणि फलंदाजाला त्याच दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडूने क्षेत्ररक्षामध्ये शर्यत लागलेली आहे, चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र होते 42. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावा. काय वाटतं ओमकार सर? 6 चेंडूवरती 32 धावा अशक्य वाटतं, कारण वाऱ्याची दिशा कालच्या दिवसामध्ये थोडीशी अपोजिट होती, आजच्या दिवसामध्ये थोडीशी वाऱ्याची दिशा बदलली आहे आणि स्पर्धेत राहिलं असेल. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून तुषार दाखल झाला. मी अनेक स्पर्धा पाहिल्या, पण या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजी करत असताना एका दुसरा वाईट बॉल टाकला जातोय. कारण या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले. अनेक स्पर्धांमध्ये संरक्षण करत असताना अनेक स्पर्धा मी पाहत आलोय, तर नौके नामवंतित गोलंदाज अनेक चेंडू वाईट टाकत असतात, पण इथे तसं पाहायला भेटत नाही. गोलंदाजी लाजवाब या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नंतर ते चेंडू करायचं होतं, नाही जमत आहे, एक्झिबिशन नाही जमत आहे, तिथे ॲलिव्हेशन करावं लागेल चेंडूवरती. नाही जमलंय, ॲलिव्हेशन चेंडूवरती आणावं लागेल, मोठे प्रयत्न करावे लागेल, पण नाही जमत आहे, ते करणं गरजेचं आहे. छोट्या चुका आहेत पण त्या मोठ्या ठरू शकतात. यावेळी टाकलेला चेंडू अगदी नष्ट केला, सुपर डुपर ठरणारी हिट होती. यष्टिरक्षकाने केली ते गंभीर चूक, गंमत केली नाही तर किंमत मोजावी लागेल. कारण मित्रांनो, आपण लीग स्टेजमध्ये सामना खेळतोय, तुमच्यासाठी प्रत्येक रन आणि प्रत्येक विकेट आणि प्रत्येक धाव ही महत्त्वाची आहे मित्र हो. कारण दिसतात भंडारपूर प्रीमियर लीगमध्ये गणपती येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये एका पॉईंटने एक संघ पराजित झाला होता, म्हणजे लीग स्टेजमधून बाहेर गेला होता. यानंतर खेळीला फटका मोठा आहे, क्षेत्ररक्षक तिथे ठरतोय, चेंडू लाडवले, 2 धावा ते जरूर वसूल केल्या जाणार आहेत. 3रा धाब्याचा प्रयत्न इथे केला जात नाही, कारण बॅकअप इथे मिळालं होतं. आकाशमध्येतून 2 धाबा मिळतील. 200 मध्ये टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 45 अंकांवरती. हिटमॅन म्हणजे ओळखला जातो रोहित शर्मा, याच्या पाठीवरती याच्या जर्सीवरती असणारा अंकांचा खेळ सध्या स्कोर कार्डवरती लागले 45 धाबा. नो फुलटॉस कन्वर्ट केलाय, फडलेग एरियामध्ये फेकून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे धावतील, 2 क्षेत्ररक्षक धावतात, चेंडूला अडवतील का? आणि येस, काय अडवला होता चेंडू, अगदी उडवला, उंच बादा धोका ग, चेंडू गेला. 4 धावांसाठी आला अजून एक दमदार शानदार MPLचा चौकार. थँक्यू डीजे. MPLच्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 49. एक चेंडू आणि 25 रनची आवश्यकता आहे. घडू शकतं अंडरम क्रिकेटमध्ये. केदारवाडी प्रीमियर लीग मध्ये एका चेंडूवरती 19 धावा दिल्या गेल्यात आणि सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये एका चेंडूवरती 26 धावा. हा अंडरम क्रिकेट मधला इतिहास आहे. ओरम क्रिकेट मध्ये असं होईल का? कदाचित असतं. नंतर त्या चेंडूवरती हलक्यात त्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सिंगल इथे अर्जित केली जाईल आणि सिंगल अर्जित केल्यानंतर हा सामना जिंकला असेल. दम आहे नाबाद, चर्चा केली जाणार का गावात? सामना इथे जिंकला जातोय. काय रणनीती होती, काय स्ट्रॅटेजी होती, भला मोठा धाब्याने सामना हा इथे जिंकलाय.